आता झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये आपण अजून एक रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे पावभाजी। तर त्यासाठी मी या ठिकाणी सर्व प्रमाण 1 वाटी याप्रमाणे 1 वाटी मटार, 1 वाटी फ्लावर, 1 वाटी शिमला मिरचीचे कापलेले तुकडे, 1 वाटी बटाट्याचे काप म्हणजे मी या ठिकाणी 3 बटाटे घेतले होते मध्यम आकाराचे आणि गाजर घेतला आहे बारीक काप करून। तर अशा पद्धतीने सर्व भाज्या स्वच्छ करून निवडून धुवून या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आता एका कुकरमध्ये आपण या सर्व भाज्या घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी घालून आपण याला 2 ते 3 शिट्यांवर चांगलं शिजवून घेणार आहोत। तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी या ठिकाणी पावभाजी बनवणार आहे। तर अगदी घाईच्या वेळेला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर अशा वेळी अगदी झटपट अशी होणारी रेसिपी म्हणजे पावभाजी। तर मी या पद्धतीने आता भाज्या शिजवून घेते। तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या ठिकाणी मी 3 छोट्या आकाराचे टोमॅटो, कढीपत्त्याची पाने घातली आहेत, लसूण आणि आलं हे सर्व व्यवस्थित बारीक करून घेणार आहे। चांगली पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला याची। कढीपत्ता घातल्यामुळे आपली भाजी आहे ती खूप टेस्टी होते। तर आता याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपल्या भाज्याही व्यवस्थित शिजल्या आहेत। तर त्या थोड्या थंड झाल्यानंतर आपण त्या व्यवस्थित अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहोत। त्यामुळे भाजी जी आहे ती एकजीव आणि एकसारखी होते। आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे। त्यामध्ये 2 मोठे कांदे व्यवस्थित गुलाबीसर होईपर्यंत परतून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने भाजी आपली व्यवस्थित मॅश करून झालेली आहे। कांदा चांगला गुलाबीसर झाला की मी यामध्ये अर्धा टोमॅटो घातला आहे कापून, कारण आपण पेस्ट करताना पुन्हा तिथे 2 ते 3 छोटे टोमॅटो वापरले होते, पण कांद्याबरोबर घातल्यामुळे भाजी जरा टेस्टी होते। तर हे सर्व चांगलं परतून घेते। आता यामध्ये मी जे वाटण केलं होतं आपण तेही घालून घेणार आहे। या पद्धतीने सर्व व्यवस्थित मसाले आणि कांदा टोमॅटो सर्व भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये 1 मोठा चमचा किंवा आवश्यकतेनुसार तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर थोडं जास्त किंवा कमी या प्रमाणात लाल तिखट घालून घेतलेलं आहे। यामध्ये आता मी पावभाजी मसाला घातला आहे आणि आता आपण यामध्ये आमचा जो घाटी मसाला असतो तो घातला आहे। त्याला काळा मसाला असेही म्हणतात। त्याच्यामुळे एक चव येते खूप छान अशी। आता यामध्ये मी सर्व भाज्या ज्या आपण मॅश करून घेतल्या होत्या त्या घालून थोडंसं पाणी घालणार आहे। तर तुम्ही पाहत असाल अशा पद्धतीने आता यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा लिंबू पिळून घालणार आहे, कोथिंबीर घालणार आहे वरून आणि 1 चमचाभर बटर घालून लोणी घालून आपण भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहे। तर तुम्ही नक्की या पद्धतीने पावभाजी करून बघा, खूप छान होते आणि कढीपत्ता घातल्यामुळे भाजीला एक छान अशी टेस्ट येते आणि कढीपत्ताही खाल्ला जातो। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।